नमस्कार, मी डॉक्टर अर्चना कोहिले, सोल शक्ती हब मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. लोक तुमच्या आजूबाजूला आहेत तरी पण एकटेपणा वाटतोय का? आहे ना? अगदी हेच दुखणं नात्यांमधलं तुम्ही देखील अनुभवताय. खरं सांगू का, नात्यांमधला दुरावा, नात्यांमधले प्रॉब्लेम्स तेव्हाच वाढतात जेव्हा आपल्याला आतून स्वतःसोबत जोडलेपणाची कमतरता जाणवते. स्वतःसोबतच स्वतःचं कनेक्शन कुठेतरी तुटलेलं असतं. लक्षात ठेवा, दुसऱ्यांकडनं एक्सपेक्टेशन्स करण्याआधी आपण स्वतःसोबत सेल्फ कनेक्टेड आहोत की नाही हे तपासून पहा. एक छोटीशी टेक्निक शेअर करतेय, कसं स्वतःसोबत कनेक्टेड राहायचं. दररोज सकाळी उठल्या स्वतःच्या हृदयावर हात ठेवायचाय, 2 खोल श्वास घ्यायचे आणि स्वतःला सांगायचंय, आज मी स्वतःसोबत जोडलेली आहे. जेव्हा आतून जोडले जातो तेव्हा इमोशनल डिपेंडन्सी कमी होते आणि आपल्या आयुष्यातील नाती आपल्याला सहज, सुंदर, सुलभ वाटायला सुरुवात होते. तर हे का वर्क करतं? कारण आपण इमोशनली इंडिपेंडेंट बनायला सुरुवात करतो. तर इतरांकडून समजून घेण्याआधी स्वतःशी आपण कनेक्टेड आहोत की नाही हे मात्र तपासून पहा. तर पुढच्या वेळी जेव्हा अशा कुठल्या परिस्थितीत असाल तर ही टेक्निक नक्कीच वापरून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर कराल. कदाचित एखाद्याला याची गरज नक्कीच असेल. तोपर्यंत धन्यवाद.